कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। शिवा हे शिवा ए शिवा बाहेर ये. शिवा शिवा कुठे लपून बसले? आधी करून ठेवायचं आणि मग लपून बसायचं. काय काय झालं? बोंबाबोंब कशाबाई करताय हा? घशात काय हाडू कडकले आणि काय करून ठेवायचं? काय केलंय रे माझ्या पोरीनं? बोंबलतोयस ते? बाई आजी, तुम्हाला शिवाची जी काय पूजा करायची आहे ना ती तिला घरात बसवून खुशाल करा, पण आता आम्ही शिवाचं कौतुक ऐकणार नाही. काय बरोबर आहे का नाही? हो बरोबर आहे. ए तुला कोण सांगतंय कौतिक करायला? काय दादा काय झालंय? मला कोणी सांगेल का? कुठे आहे ती? तिला बोलवा आधी. ती असते का हो घरात कधी? ए दुचके, तुला विचारलंय कोणी? काय झालं? तिने आमचं नुकसान केलंय. नुकसान केलंय? कशाचं नुकसान? नुकसान केलंय? ए इथं एक शब्द बी बोलायचं नाही, कोणी सांगून ठेवती. चालू पडा इथनं. आई आई जरा थांबा ना. काय झालंय? अहो तिने मारामारी केली. याला उचलून तिकडे फेक, त्याला उचलून इकडे फेक. अहो या मारामारीमध्ये आणि तोडफोडीमध्ये आमचं किती नुकसान झालंय, हे सगळं नुकसान कोण भरून देणार? तुम्ही सांगा. कसलं नुकसान झालंय रे तुझं? सुकडा बोंबील कुठला? हे समजा कुणासाठी करते ती? अरे आपल्या वस्तीतल्या पोरींचा जीव वाचवायला करते ना. अहो तिने काही विडा उचललाय का? अरे तिने काही व्हिडिओ चाललाय का? अहो, नाही काय पण- बघत बसायचं का? आपण करायचीच आहे मारामारी तर मैदानात करायची, बाहेर रस्त्यावर करायची. अहो वस्तीत कशाला करायची फायटिंग? अहो अजय देवगणचे फायटिंगचे सिनेमे बघून तसंच फायटिंग करायला बघते ही शिवा. मुर्दा बशिवला तुमचा त्यो. अरे मेल्यानो तुम्ही जर मध्ये पडून ते वाचवलत ना तर माझी पोर कशाला करेल ह्या मारामाऱ्या? आणि मैदानात करायचं सांगतो. मैदानात तिथं कळ काढतायत काय? मैदानात करायचं सांगतो. आपल्या वस्तीतल्या पोरींची कळ काढली का नाही त्या पोराने? ते काय आम्हाला माहित नाही. आम्हाला भरपाई पाहिजे. हा, हो आणि- आम्हाला भरपाई पाहिजे. बरोबर बरोबर. आणि आमचं नुकसान भरपाई भेटल्याशिवाय आम्ही इथून जाणार नाही. देत नाही. जा काय करायचंय ते कर. आई आई जरा थांबा. नाही मला मान्य आहे आमची चूक झाली आहे. मी तुम्हाला पैसे देते. हा, मी ए, वंदे अगं काय पैसे कैलासन काय झाड लावलंय काय हलून येसने पैसे द्यायला? मला पटतंय आई. शेवटी लोकांचं नुकसान झालंच आहे ना. तुला विचारलं कोणी? आणि काय ग ह्या लोकांसाठीच करते ना शिवा काय करते ते? भैयाजी तेव्हा आम्ही तिचं कौतुक करतो ना. बरोबर. तेव्हा मी करते ना तिचं कौतुक. मग आता कौतुक करायला काय झालं? वाचवलं ना त्या पोरीसने. काय काय झालं? एक मिनिट थांबा. कसले पैसे? शिवा मी सांगते तुला, तू त्या दिवशी त्या गुंडांबरोबर मारामारी केलीस की नाही त्या पोरीसने वाचवायसाठी, तर म्हणत्यात आमचं नुकसान झालंय म्हणून त्याचे पैसे द्या. नाही पण नुकसान नाही झालं असं नाही म्हणणार आजी मी. नुकसान तर झालंय बरोबर आहे, आणि पैसे पैसे मी देईन पण तुम्हाला. प्रॉब्लेम यात नाहीये. प्रॉब्लेम यात आहे की तुम्ही ज्या हिमतीने आता पैसे मागायला आलात ना, त्याच हिमतीने त्या मुलींची छेड काढताना आला असतात ना तर एवढं सगळं झालं नसतं ना. हे आता बोला ना. आता काय तुमच्या मुलीची छेड काढायची वाट बघताय का? आता बोला की बोबडी का वळली? माना खाली घालतात, लाजा वाटत नाही. हे घ्या तुमचे पैसे. मी कमी असतील तर मी देईन हळूहळू. हा. हा, आई थांब जरा. हे बघा, नुकसान ना गुंडांमुळे झालंय आणि त्यांच्याकडनं पैसे घेऊन मी त्यांना देईन पण तुम्ही एक गोष्ट सगळ्यांनी लक्षात ठेवा. ज्या हिमतीने इथे आलायत ना आता, त्याच हिमतीने ना त्या गुंडांना सामोरं जायचं. नाही तुम्ही बसाल शांत, पण उद्या उठून वस्तीतल्या माझ्या बहिणीला जर त्रास झाला आणि कोणी छेड काढायला आलं ना तर ही शिवा शांत नाही बसणार. या तुम्ही आता. निघा. शिवानी, हे लोक गप्पपणे निघून गेले म्हणजे तू बरोबर वागतेस असं नाहीये. तू जे वागतेस ना ते चुकीचं वागते. लोक दारात आले आपल्या भांडायला. काय चाललंय तुझं हे? का आलीस ग तू इथे? का आलीस ते घर सोडून? सोडून नाही, हाकललंय तिला. तरी म्हणलं चिचुंदरी कशी नाही वळवळली? तुला विचारलं होतं? आणि शिवा करते समजा कुणासाठी करते? ह्या लोकांसाठीच करते का नाही? काय चुकीचं बोलते ती? पण आई अगं, शिवानी एक शब्दही बोलू नकोस. तू ते घर सोडून इथे आलीस म्हणजे इथे येऊन वाटेल ते करशील असं नाहीये. आपल्या दारात पोलीस आले, हे लोक आले भांडायला.
सगळे प्रकार थांबव शिवानी, नाहीतर मला मोठं पाऊल उचलावं लागेल. काय होतंय अशू? काही नाही. चेहऱ्यावरचं लपवता येत नाही तुम्हाला, माहितीये ना. तू काय कालच्या बोर्ड मीटिंगचा विचार करतोयस का अजून? आशू, जाऊ दे ना, जे झालं ते झालं. अरे पुढे कामही सुरू झालंय आता. हो नाही, खरंच आहे, जे झालं ते झालं. आणि आता शिवा जे काही बोलायचं होतं तिला ते बोललीये बोर्ड मीटिंग मध्ये. तिचा राग तिने व्यक्त केलाय. त्याला मी रिॲक्ट होणार नाहीये आणि तिला बढावा देणार नाहीये. हा चॅप्टर मला इथेच क्लोज करायचा आहे. सो झालंय. मग तू डिस्टर्ब काय आहेस? कामात लक्ष लागत नाहीये तुझं? मी आपल्याबद्दल विचार करतोय. आपला म्हणजे तू लग्नाला? नाही तसं नाही. लहानपणी आपण एकमेकांना ओळखायचो, पण तेवढं नाही. मग आता परत भेटलो, चांगली ओळख झाली, एकत्र काम करायला लागलो, खूप मजा आली, आपलं छान पटायला लागलं. आणि मग तू लग्नाला होकार दिलास. मग असं झालं की आपली जी मैत्री आहे ती ह्या सगळ्यामुळे. असं काही नाही. अरे नाही, असंच आहे नेहा. आपण चांगले मित्र आहोत आणि आपल्या मैत्रीवर ऑब्व्हियसली फरक पडणार नाही याच्यामुळे. मला एक गोष्ट कळत नाहीये की तू एवढ्या लगेच असं काय झालं की लग्नाला होकार दिलास. तुला कसं सांगू, मला यातलं काहीच वाटत नाही. हे सगळं मी शिवाने सांगितलं म्हणून करते, आणि त्याहून महत्वाचं ह्याने तू आणि शिवा एकत्र याल म्हणून करते. आणि तुला हे सगळं इतकं सहज वाटणं शक्य नाही माझ्याबद्दल. एक्झॅक्टली, मलाही तेच म्हणायचंय. सी आशू, मी तुला आधी म्हणाले की आपण दोघं मित्र आहोत आणि आता आपण किती एकत्र छान राहतो, म्हणून मी हो म्हणाले. अरे तूही तसाच विचार कर, तुलाही तसंच वाटेल. अगं नेहा, हे सगळं इतकं सोपं नसतं. अगं शिवाच्या प्रेमात पडताना सुद्धा मला इतक्या लवकर काही काय 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 काही नाही. नाही, तू आता काहीतरी म्हणत होतास. काही नाही ग, जाऊ दे. जाऊ दे कसं यार आशू, सांग ना. तू ना मला सगळं सांगू शकतोस. तसंही आपलं लग्न झालं नाही अजून. असं मनात काही ठेवू नकोस. सांग. मला इतकंच म्हणायचंय की बघ, शिवाच्या प्रेमात म्हणजे शिवाला जेव्हा मी भेटलो तेव्हा आमचं खूप मोठं भांडण झालं. त्यानंतर हळूहळू मैत्री झाली, मग आम्ही एकमेकांना ओळखायला लागलो आणि मग आमचं काही कारणामुळे लग्न झालं. त्यानंतर मला ती हळूहळू आवडायला लागली. म्हणजे मला एवढंच म्हणायचंय की कुठली मैत्री असो किंवा प्रेम असो, त्याला वेळ लागतो ना. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.